नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीमचा रिझल्टंट सॉल्व्ह करण्यासाठी अजून एक हा प्रॉब्लेम आहे. डिटरमाइन द रिझल्टंट ऑफ द सिस्टीम ऑफ फोर्सेस ऍक्टिंग ऑन अ बीम ऍज शोन इन फिगर अँड शो इट्स पोझिशन फ्रॉम पॉइंट ए. बीम दिलाय, एक पॉइंट ए दिलाय, पॉइंट बी दिलाय आणि आपल्याला काढायचे रिझल्टंट. तर किती फोर्स ऍक्ट होत आहेत बीमवर? 3 फोर्स ऍक्ट होत आहेत. आता सगळे फोर्स व्हर्टिकल हॉरिझॉन्टल आपल्याला पाहिजे. इन्क्लाइन जेवढे फोर्स दिसत आहेत तो फोर्स आपल्याला फक्त रिझॉल्व्ह करून घ्यायचा आहे, पहिली स्टेप. आता हा 200 किलो न्यूटन व्हर्टिकल आहे, 300 किलो न्यूटन व्हर्टिकल आहे. इन्क्लाइन फक्त एकच आहे 200 किलो न्यूटन आणि त्याचा अँगल एक्स बरोबर आहे का बघायचं, हॉरिझॉन्टल बरोबर. एक्स बरोबर आहे 60 डिग्री. मग तो रिझॉल्व्ह करून घेऊया. ॲरो पुश टाईप आहे त्यामुळं त्याचे कंपोनंट पण पुश टाईप असणार. हॉरिझॉन्टल कंपोनंट काय असतो आपला 200 कॉस अँगल आहे 60 डिग्री आणि व्हर्टिकल पण पुश टाईप असणार आहे 200 साइन अँगल आहे 60 डिग्री. झालं, रिझॉल्व्ह करून झालं. आता समेशन एपेक्स. समेशन एपेक्स काय, सगळे हॉरिझॉन्टल फोर्सेस घ्यायचे. आता इथं हॉरिझॉन्टल किती आहेत, फक्त एकच आहे आणि तो पण मायनस, रिव्हर्स येतो त्यामुळे मायनस 200 कॉस 60 डिग्री. हे कॅल्सी टाका किती येते बघा. समेशन एपेक्स इज इक्वल टू मायनस 100 किलो न्यूटन. आता समेशन एफ वाय. समेशन एफ वाय म्हणजे ऑल व्हर्टिकल फोर्सेसची समेशन. आता डाऊनवर्ड असेल ते पॉझिटिव्ह, अपवर्ड असेल तर निगेटिव्ह. डाऊनवर्ड आहे मायनस 200, हा पण डाऊनवर्ड आहे मायनस 300 आणि हा पण डाऊनवर्ड आहे मायनस 200 साइन 60 डिग्री. हे कॅल्सी टाका किती येते बघा. समेशन एफ वाय इज इक्वल टू मायनस 673.20 किलो न्यूटन. ओके, समेशन एफ एक्स झालं, समेशन एफ वाय. रिझल्टंटचा फॉर्म्युला आपल्याला माहितीच आहे, आर इज इक्वल टू रूट ब्रॅकेटमध्ये समेशन एफ एक्स स्क्वेअर प्लस समेशन एफ वाय स्क्वेअर. आता व्हॅल्यू टाकायच्या. आर इज इक्वल टू कॅल्सी टाकताना एक मेन ब्रॅकेट रूट टाकल्यानंतर त्याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये मायनस 100चा स्क्वेअर प्लस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये मायनस 673.20 ब्रॅकेटचा स्क्वेअर, मेन ब्रॅकेट कम्प्लीट. आर इज इक्वल टू किती येते 591 किलो न्यूटन. 680.591 किलो न्यूटन हा रिझल्टंट आला. आता याची डायरेक्शन पण काढून घेऊ लागली. थिटा इज इक्वल टू काय असतं, टॅन इनवर्स समेशन एफ वाय डिवायडेड बाय समेशन एफ एक्स. टॅन इनवर्स समेशन एफ वाय किती आलं आपलं मायनस 673.20 डिवायडेड बाय समेशन एफ एक्स किती आलंय मायनस 100. हे कॅल्सी टाका. थिटा किती येतं सांग, 81.55 डिग्री. झालं. आता पुढचं आपल्याला जमत नाही ना, एवढंच जमतंय ना, एवढ्याला 4 मार्क मिळू शकतात सापैकी. हे तर सगळ्या प्रॉब्लेम मध्ये सेम. एवढं काढलं तरी 4 मार्क आहेत. आता राहिलेले 2 मार्क कशासाठी आहेत, पोझिशन काढण्यासाठी. ए पासून आपल्याला रिझल्टंट कुठं नक्की ऍक्ट होतोय ते दाखवायचे. त्याचा अँगल वगैरे सगळं माहित झालं, फक्त तो कोणत्या पॉइंटवर ऍक्ट होतोय बीमवरच्या ते आपल्याला दाखवायचे. मग त्यासाठी काय वापरायचं, नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम आहे, त्याची पोझिशन काढण्यासाठी वॅरिग्नन्स थेरम वापरायचं. वॅरिग्नन्स थेरम काय, रिझल्टंटची मोमेंट इज इक्वल टू ऑल फोर्सेसची मोमेंट. आपल्याला फक्त हॉरिझॉन्टल डिस्टन्स काढायचे म्हणजे एक्स काढायचे. तर एक्स डायरेक्ट फॉर्म्युला आपण वापरू शकतो. एक्स इज इक्वल टू काय असतं, एम ए डिवायडेड बाय समेशन एफ वाय. हा फॉर्म्युला डायरेक्ट लक्षात ठेवला तरी चालतो. आणि जर व्हर्टिकल डिस्टन्स काढायचं असेल रिझल्टंटचं, आता ते बीमवर काय येणार नाही, या प्रॉब्लेम मध्ये व्हर्टिकल डिस्टन्स येत नाही. पण ट्रायंगल, स्क्वेअर वगैरे असं असलं, रेक्टँगल, तर तिथं व्हर्टिकल हॉरिझॉन्टल दोन्ही डिस्टन्सेस काही प्रॉब्लेम मध्ये येतात. त्यावेळेस व्हर्टिकल डिस्टन्स काढायला हा फॉर्म्युला डायरेक्ट तुम्ही यूज करू शकता. वाय इज इक्वल टू एम ए डिवायडेड बाय समेशन एफ एक्स. आता आपल्याला फक्त हॉरिझॉन्टल डिस्टन्स काढायचे म्हणजे एक्स काढायचे, तर हा फॉर्म्युला फक्त यूज करायचा. यातलं समेशन एफ वाय आपल्याकडे ऑलरेडी आहे, फक्त एम ए पाहिजे आपल्याला, म्हणजे ए पॉइंटला मुवमेंट पाहिजे. मग एम ए काढूया. आता ए पॉइंटला मुवमेंट इथंच घेऊया. ए पॉइंटला इथं मुवमेंट काढतो मी, मग तिथं वापरूया नंतर एक्स साठी. तर ए पॉइंटला मुवमेंट, सगळ्या फोर्सची मुवमेंट
आता कोणते फोर्स ए मधून पास होत आहेत त्यांची मोमेंट झिरो असणार आहे. कोणता पास होतोय का? 200 नाही पास होत, 300 नाही पास होत, हा 200 sin 60 पण नाही पास होत, आणि हा पास होतोय ना, हा कंपाऊंड 200 cos 60 या ए पॉइंट मधून पास होतोय, त्यामुळे त्याची मोमेंट झिरो असणार. राहिले तीनच फोर्स, 1, 2 आणि 3, त्यांची मोमेंट फक्त घ्यायची. आता ही मोमेंट कशी आहे 200 ची? क्लॉकवाईज, ह्याची पण क्लॉकवाईज, ह्याची पण क्लॉकवाईज, सगळे प्लस येणार. घेऊया आता प्लस 200 इंटू त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स ए पर्यंत, 200 इंटू डिस्टन्स किती आहे 1.5, प्लस 300 इंटू त्याचं डिस्टन्स किती आहे 3, प्लस पुढं 200 sin 60 डिग्री इंटू त्याचं डिस्टन्स इथपर्यंत किती आहे 6 मीटर. झालं. हे कॅल्शियम टाका, किती येते व्हॅल्यू एम ची? 2239.2304 किलो न्यूटन मीटर ही मोमेंट आली. आता ती तो वापरूया. एक्स इज इक्वल टू एम ची व्हॅल्यू आहे 2239.23 आणि डिवायडेड बाय समेशन एफ वाय ची व्हॅल्यू किती आहे? आता मायनस काय घ्यायची गरज नाही, प्लस मध्ये घेऊया 673.20. एक्स किती येते 3.3262 मीटर. हे डिस्टन्स कुठून आहे? ए पॉइंट पासून रिझल्टंटचं डिस्टन्स आहे. ए पॉइंट पासून रिझल्टंटचं डिस्टन्स म्हणजे ए पासून 3 मीटर, म्हणजे हे 3 मीटर इथपर्यंत झालं. 3 पॉइंट पुढे अजून 3 आहे, म्हणजे अंदाजे इथं आपला पॉइंट असणार आहे, तिथं रिझल्टंट ऍक्ट होणार आहे. त्याचा अँगल किती आहे 81.55. आणि क्वाड्रंट कोणता आहे? समेशन एफ एक्सचा साइन काय आहे? मायनस आहे. समेशन एफ वाय पण मायनस आहे, म्हणजे तिसरा क्वाड्रंट आहे. तिसरा क्वाड्रंट म्हणजे इकडे, आणि इकडे अँगल किती आपला 81, म्हणजे रिझल्टंटची डायरेक्शन अशी असणार. हा रिझल्टंट, त्याचा अँगल हा थिटा, आणि त्याचं डिस्टन्स एक्स जे आपण फाइंड केलं 3.3262 मीटर. असा बीमचा जर रिझल्टंट काढायचा असेल, बीम वर फोर्सेस ऍक्ट होत आहेत, अशा नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीमचा रिझल्टंट फाइंड करायचा असेल तर ही मेथड आहे. थँक्यू.